नमस्कार. श्री स्वामी समर्थ. फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. या दिवशी प्रदोष काळामध्ये होलिका दहन केले जाते. फाल्गुन पौर्णिमा ही 13 मार्च रोजी आहे. पौर्णिमेचा कालावधी हा गुरुवारी 13 मार्चला सकाळी 10:35 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 12:23 पौर्णिमा तिथी संपेल. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरी अंगणामध्ये होलिका दहन केले जाते. शहरी भागात एकत्र येऊन सामूहिकरित्या होलिका दहन केले जाते. होळी हा सण आपल्यातील अपप्रवृत्तींना नष्ट करणे, आपल्यात असणाऱ्या अवगुणांचा त्याग करणे. आपण जी होलिका पेटवतो त्यामध्ये आपल्याला असणाऱ्या सर्व वाईट गोष्टींचे दहन करायचे असते. तर आपण ह्या होळी पौर्णिमे दिवशी काही उपाय केल्याने आपल्या घरात असणाऱ्या अनेक अडचणींवर हे उपाय खूपच फायदेशीर आहेत. तर आपण ह्या होळी पौर्णिमे दिवशी आपल्या अंगणात किंवा सामूहिकरित्या ज्या ठिकाणी होळी पेटवतो त्या ठिकाणी काही वस्तूंचे आपण दहन करायचे आहे. काही नियम आपण सकाळपासून पाळायचे आहेत, तर काही आपण होलिका पेटवतो त्यावेळी काही उपाय करायचे आहेत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. मराठी वर्षातला शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. यालाच हुताशनी पौर्णिमा देखील म्हटले जाते. होळी का साजरी केली जाते? जे वाईट आहे ते सोडून म्हणजे दहन करून नव्याचा स्वीकार करणे, आपल्या आयुष्यातील नकारात्मकता घालवणे म्हणजे होळी साजरी करणे. होळी पेटवल्यानंतर घरातील सर्वांनी होळीचे दर्शन घ्यावे. यामुळे आपल्यात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा या होळीसोबत जुळून जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. होलिका दहन करण्या अगोदर तिचे पूजन करण्यात येते. आपल्या अंगणातील जागा शेणाने सारवून त्यावर लाकडे, शेणाच्या गोवऱ्या ठेवतात. त्यानंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून होळीचे पूजन करावे. होळीला हळद कुंकू लावून पूजा केली जाते व नारळ वाढवला जातो. कापराच्या साह्याने होळी पेटवली जाते. नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. शेतात असणारे ओले हरभरे, गव्हाच्या लोंब्या या होळी त्यांना आहुती दिली जाते. या अग्नीमध्ये भाजलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळी पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावीत आणि आपल्या घरामध्ये येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी या होळी पौर्णिमेला होळी पेटवल्यानंतर काही उपाय करायचे आहेत. घरामध्ये सतत संकट येत असतील तर एक श्रीफळ घेऊन म्हणजे एक नारळ घेऊन तो नारळ आपल्या घरावर उतरून घ्यावा आणि होळी दहन करावा. दुसऱ्या दिवशी हे जे भस्म राहते, जी राख राहते ती पाण्यात टाकून ते पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडावे. आपल्या मागे काही त्रास असल्यास होळीच्या दिवशी सकाळी काळ्या कापडामध्ये मुठभर काळे तीळ घेऊन ते पुरुषांनी आपल्या खिशात ठेवावे आणि स्त्रियांनी आपल्या साडीच्या पदरामध्ये बांधावे किंवा ओढणीमध्ये बांधावे आणि रात्री होळी पेटवल्यानंतर ते होळीमध्ये दहन करावे. यामुळे आपल्या मागे काही त्रास असल्यास तो निघून जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रोज 40 दिवस बजरंग बाणाचे 3 पाठ करावेत. याने मनोकामना पूर्ण होतात. दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यामध्ये थोडीशी मोहरी, मीठ मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. यामुळे नजर दोष, करणी दोष होत नाही. व्यापार उन्नतीसाठी आणि नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी 5 किंवा 7 गोमती चक्र आपण या दिवशी होळीमध्ये अर्पण करावेत. भगवान शंकरांना म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण 21 गोमती चक्र व्हावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. पितृदोषासाठी आपण भीमसेनी कापूर व 7 लवंगा घेऊन त्या होळीमध्ये दहन कराव्यात व पितृगायत्री स्तोत्र म्हणावे. यामुळे पितृदोष नाहीसा होतो. घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल तर दुसऱ्या दिवशी आपण होळीचे भस्म घ्यावे. एखाद्या सफेद कापडामध्ये हे होळीचे भस्म, त्याचबरोबर हे हळकुंडाची गाठ आपण घ्यावी आणि ती आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवावी. ह्या उपायाने आजारी व्यक्तीच्या तब्येतीमध्ये लवकरच फरक जाणवेल. आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत, जी काही अडचण आहे, त्यासाठी यापैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.